वन या दोन संघांना विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीचे कौल करणार आहोत. एका साईडला प्रीतम राऊत आणि दुसऱ्या साईडला असेल स्वप्नील. ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. गेल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन ह्या दोन खेळाडूंनी दाखवलं गेलं होतं. एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. गोलंदाजी मार्क वरती कोण असेल? अनिल भाणे. एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्याने चांगला खेळ दोन्ही कट त्या खेळाडूकडे उपस्थित आहेत आणि चांगली कट सातत्याने टाकण्याचा मानस त्याच्या माइंडमध्ये चालत असतो. अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न प्रीतम राऊतचा देखील आहे. एका साईडला स्वप्नील. आतापर्यंत 145 षटकार या 3 दिवसामध्ये आपण पाहायला मिळाल्यात. मॅचकडे येऊया. दोन संघाच्या माध्यमातून कडवत संघर्ष. SRG उर्वी 11 आणि एका साईडला आहे निलेश फायटर. निलेश फायटर या संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग स्थितीत राहिला आतापर्यंत संघ. दोन संघाच्या माध्यमातून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्याच परिसरातील. यांचं देखील करूया वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात मॅचला केली जाते सुरुवात. आमच्या साईड स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. खूप छान HD क्वालिटी जर्जरची ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. मॅचला केली जाते सुरुवात. यावेळेला पहिला चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न. खडे खडे स्ट्रोक. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. प्रीतम राऊत ऑन झालाय आणि प्रीतम राऊत ऑन फायर देखील झालाय. हा येतोय पहिला चेंडू मागे षटकार. अकाउंट ओपन केलंय प्रीतमच्या बॅट मधून. पूर्ण मनगडातले ताकद मात्र प्रीतम दाखवतोय. षटकार किंग म्हणून प्रीतमकडे पाहिलं जातं. पहिल्याच चेंडू मागे ते दाखवलं देखील, स्पष्ट केलं आपल्या बॅटिंगने आणि आपल्या मनगटाने देखील. त्याच मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खडे खडे स्ट्रोक पुन्हा एकदा आलाय. पहिला होता षटकार, आता आलाय चौकार. दोन चेंडू मागे उभारल्यात 10 धावा. प्रीतम अनिल बाणेवरती पूर्णपणे तुटून पडलाय. कमबॅक करावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच लय मध्ये, ह्या वेळेला मात्र लॉंग ऑन क्लिअर करणारा हा येतोय. बिग ब्लास्ट षटकार 6 धावा. प्रीतमकडे ती क्षमता आहे, प्रीतमकडे ती एनर्जी आहे. आदरणीय सन्माननीय पप्पी भाऊ यांना विनंती असेल, मॅन फ्रॉम पाम विनंती असेल त्यांना की आपण प्रमुख स्टेजवरती यायचं आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळीवरती नाही येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण एकरम मिळते. स्ट्राईक मात्र जाईल आता स्वप्नीलकडे. प्रीतमने मात्र आपलं अकाउंट मात्र चांगल्या स्थितीत खेळतोय. धनवी स्पोर्ट आणि एक कडक 11 या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेच यायचंय. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 17. 4 चेंडू नंतर आपण पाहायला मिळालं तर 3 चेंडू मागे पूर्णपणे तुटून पडला होता प्रीतम.
एका साईडला स्वप्नील देखील तेवढा चांगला खेळेल, परंतु आता इथून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. ज्या पद्धतीने प्रीतमची बॅट बोलू लागले, इथून अनिल बाणेसारखा गोलंदाजाला मात्र धूल चाखावी लागते. कमबॅक करणं फार महत्वाची गोष्ट असेल. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय, 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. जरा थोडीशी घाई करा, अजूनपर्यंत बरेच सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आजचं पूर्ण शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. फुलटच चेंडू आहे, नाही सोडणार स्वप्नील. जाणतो आपल्या संघासाठी फुलटच चेंडूला मैदानात थारा नाही आहे. चेंडूला पूर्णपणे फेकून दिला गेलाय. एका साईडला प्रीतम आणि दुसऱ्या साईडला स्वप्नील. सुरुवात केली आणि स्वप्नील देखील षटकाराने सुरुवात करतोय. अनिलला इथून कमबॅक करणं फार महत्वाचं असेल. यावेळेला बॅटची कडा लागली गेली होती का, पण तस नक्कीच आमच्यापर्यंत दर्शवतील. आणि इथून मात्र षटक संपला गेलाय. चांगला चेंडू हाताळलाय. इथून आपण पाहिलं तर 6 चेंडू नंतर पॉवर प्लेचं बंधन मात्र इथून हटलं जाईल. धावसंख्या फलकावरती पहिल्या या 6 चेंडू मागे पॉवर प्लेच्या षटकात उभारल्यात 23 धावा. समीरकडे येऊया. इथून आपण काय घडलं काय बिघडलं. पहिल्या चेंडू मागे षटकाराला, त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार खेचला, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर डॉट. या 6 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. अनिल थोडासा महागडा ठरलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु चांगल्या स्थितीत संघ चाललाय तो म्हणजे SRG परनाळी संघ चांगल्या स्थितीत आहे आतापर्यंत. घेऊया छोटसा ब्रेक. ब्रेक मध्ये होईल नक्कीच दुसऱ्या षटक गोलंदाज ट्रॅकवर येईल गोलंदाज. चांगला चेंडू पडल्यानंतर हातबळ वळण घेतोय. अर्थातच चांगला चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला निघतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यात. अनिलचं षटक फार भयानक गेलं होतं. त्यानंतर मात्र गोलंदाज इथून सेकंड स्पील मध्ये आला आणि कमबॅक केलाय. आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील. त्याच मध्ये टाकण्याचा प्रयत्न. काय कमालीची गोलंदाजी मैदानात चालू आहे, कारण त्यांना माहित आहे इथून प्रीतम कशा पद्धतीने चेंडू खेळू शकतो आणि इथून अनुभवाची शिदोरी घेऊन पूर्णपणे गोलंदाजी चांगली करतायत. बॅक टू बॅक 3 चेंडू टाकलेत निर्धाव. इथून स्कोर गार्ड आपण पाहिलं तर स्थिर आहे 23 वरती. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर एकही धावा या षटकामागे उभारली नाही आहे. सरा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सज्ज आहे, नाही करणार चुकी. मिळते महत्वाची विकेट. प्रीतम राऊत गॉन.
ह्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते अगदी त्याने 4 चेंडू फेकलेत आणि या 4 चेंडू मागे एकही धावा खर्च केली नाहीये. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडू मागे एक विकेट त्याला मिळाली आहे. 23 वरती पहिले विकेट तंबूच्या आसऱ्याला परतले गेले आहे. धावसंख्या 23 वर स्थिर राहिले गेले. एका साईडला आपण पाहिलं तर स्वप्नील देखील असतील आणि दुसऱ्या साईडला आहेत प्रीमित. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल 5वा चेंडू घेऊन. प्रीमित राऊत गोलंदाज असतील. एका साईडला आपण पाहायला गेलं तर नियाज चांगली गोलंदाजी करतात. बॅटिंग स्टान्स वरती आपण पाहिलं तर चांगलाच खेळाडू आहेत. जाणतो कशा पद्धतीने चेंडू खेळायचे. एक रन मिळते आहे. या 5व्या चेंडू मागे मात्र 1 रन आली आहे. धावसंख्या फलकावरती बऱ्याच कालावधीनंतर ते 24 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकात आल्या होत्या 23. त्यानंतर आपण पाहिलं तर 4 डॉट चेंडू झाल्यानंतर मात्र 1 रन आली आहे. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या स्पिन मधला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होती आहे. शेवटचा अंतिम चेंडू. या चेंडू मागे कशा पद्धतीने खेळेल स्वप्नील. आतापर्यंत 2 चेंडू मागे 6 वरती खेळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका छान खेळलाय. स्काय कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फुल आणि पॉवरफुल केलाय. अप्रतिम फटका. या फटक्याने आतापर्यंत मिळतील 1 नाही 2 नाही तर 4 धावा. या 4च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होती आहे. जाऊन पोहोचली गेली आहे 28 वरती. षटक संपला गेलाय. पण पाहायला गेलं तर 23 वरती पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला परतली गेली होती. त्यानंतर या षटकामागे 5 धावा खर्च केल्यात. नियतच्या माध्यमातून एक विकेट देखील त्याला मिळाली आहे. 105 चौकार आणि 148 षटकार या 3 दिवसामागे आपण पाहायला मिळाल्यात. चांगला क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट मैदानात चालू आहे. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आयोजकांच्या माध्यमातून जे आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण 3 दिवस मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 षटकाचा खेळ बाकी असेल. एकंदरीत 12 चेंडू अजून देखील उर्वरित असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती अमित. सालवडचं गोल्डन हिरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम टॅलेंट या खेळाडूकडे आहे. आज सर्व तारे सितारे ह्या मैदानावरती उतरल्यात आणि त्यांचा खेळ मात्र दाखवतायत. पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न सातत्याने सकाळपासून सलग 3 दिवस त्यांच्या माध्यमातून चालू आहे. यावेळेला गॅप मध्ये खेळला गेला. पॉवरफुल स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होते. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मिळतील. टाळ्या वाजतायत त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्यासाठी, कारण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्याचा देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती 30 धावा. अमित गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर गॅप मध्ये खेळला गेला होता. प्रेमितच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरळ बॅटने चांगला स्ट्रोक आहे. आवाज आलाय, परंतु तेवढाच पॉवरफुल बनेल. चेंडू मात्र जाईल. 1 बाउन्स बाउंड्री क्लिअर होईल. हा येतोय चौकार. 4 धावा.
या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 34 वरती. आतापर्यंत 34 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला मिस्टामिन स्ट्रोक जरूर लागला गेला, बॅटीची कडा लागली गेल्या, परंतु एक रन मिळते. दुसरीचा प्रयत्न आहे. यावेळेला चित्त्याच्या छपाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 36 धावा, 36 रन. 3 चेंडूनंतर 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. मी आधीच म्हटलं होतं दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच बलाढ्य आहेत. चांगला खेळ आतापर्यंत 3 दिवस त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बसून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, गुडघा टेक तमाशा देख. ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय, हा येतोय शामदार पुन्हा एकदा चौकार. 4. प्रीमित राऊत आणि एका साईडला स्वप्नील, दोन्ही खेळाडू चांगला खेळ करतायत. या वेळेला मात्र विशेप आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी ठोकलाय शामदार षटकार. थांबण्याचं नाव घेत नाहीये. पूर्णपणे पहिल्या षटकात देखील तुटून पडले होते, आता मात्र तिसऱ्या षटकात देखील तुटून पडतायत. पुन्हा एकदा षटकार आलाय. धावसंख्या फलकावरती 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती 46. 46 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्या आहेत. ग्लेन वैती सरांचा गॉगल मात्र हरवलाय, तर कोणाला सापडलं तर प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या. प्लीज विनंती असेल तुम्हाला देखील. यावेळेला पुन्हा एकदा त्याच लयमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मिस्टरमिन स्ट्रोक आणि सोडलाय झेल. फार महत्वाचा झेल होता. ज्या खेळाडूची बॅट मात्र आता बोलू लागली आहे, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्याचा झेल तुम्ही सोडलाय. कुठेतरी महागडा ठरू शकतो हा झेल. ज्या अनुषंगाने त्याची बॅटिंग करण्याची शैली आहे, ज्या अनुषंगाने तो खेळतोय, बसून स्ट्रोक मारतोय, कधी कधी सर बॅटने देखील त्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहायला गेले तर 48. 48 धावा फलकावरती झालेले आहेत. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनंती असेल दोन संघांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. धनविंग स्पोर्ट्स आणि एका साईडला असेल कणक 11 भांडूक. हे 2 संघ स्टार संघ आहेत आणि त्या स्टार संघाच्या माध्यमातून 2 स्टार कर्णधार याला विनंती असेल आपण लगेच यायचं आहे. 7 चेंडू मागे 21 वरती खेळतोय प्रीमित राऊत. एका साईडला स्वप्नील घरत, त्याला मात्र धीर देतोय, सावरतोय आपल्या खेळाडूला, कारण त्यांना माहीत आहे स्वप्नीलचे प्रीमितची बॅट मात्र आता बोलू लागले, त्याच्या बॅटमधून फटके येत आहेत. आणि एका साईडला आपण पाहायला गेलं तर 3 चेंडू मागे 10 वरती खेळतोय स्वप्नील. 48 धावा संघाचे झालेले आहेत. एक विकेट देखील मिळाली आहे. अजूनपर्यंत 6 चेंडू बाकी असतील. या 6 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा येतील की कमबॅक होईल आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकात आले होते 23 रन, एकही विकेट नाही मिळाली नाही. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात चांगलं षटक हाताळलं गेलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या, त्यात एक विकेट मिळाली. आणि इथून आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकात हे देखील महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं, कारण 20 धावा खर्च केल्यात. हे महत्त्वाचं षटक असेल. ह्या षटकात तुम्हाला कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी फार महत्त्वाचं असेल संघ एक हाणामारीचं षटक असेल. या हाणामारीच्या षटकात तुम्हाला जास्तीत जास्त धावा उभारायच्या आहेत, कारण समोरचा संघ ते खेळणं जाणतो, त्याच्या बॅटमधून देखील मोठ्या प्रमाणात धावा येत आहेत. 48 धावा फलकावरती झालेले आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी ट्रॅक वरती. चला ह्यानंतर तर नेक्स्ट मॅच असेल. प्लीज तुम्हाला विनंती असेल लगेच आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अफजल.
हा देखील फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं याच्याकडे देखील कट उपलब्ध आहेत. कशा पद्धतीने वळण घेईल चेंडूला. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. मी आधीच म्हटलं होतं फिरकीचा जादूगार का ओळखला जातं या खेळाडूला, तर त्याने पहिल्याच चेंडू मागे दाखवलं. लेग बायच्या माध्यमातून मिळेल 1 रन. धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 49 वरती. 5 चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू आपण पाहिला तर लेग कट. स्वप्नील एका साईडला आपण पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक वरती असेल. एका साईडला प्रिमित चांगला खेळ करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय. खूप सारा अनुभव. आज 40+ क्रिकेट आहे आणि या 40+ क्रिकेटामध्ये सर्वांकडे खूप सारा अनुभव ठासून भरलाय. कारण बरेच वर्ष झाले क्रिकेटला दिलेत त्यांनी आणि चांगला खेळ कसा होईल ह्याच्याकडे मात्र जास्तीत जास्त भर ठेवतायत. पूर्ण पंचकृषीतले खेळाडू मात्र आपण पाहू शकतायत. पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारे सर्व खेळाडू आहेत. यावेळेला अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न, परंतु अफजल जाणतो कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा. कारण आपण लेंथ लाईन आपण पाहिलं तर फार कमालीची होती. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा मिडल स्टंपला ठेवला होता. ह्या वेळेला मात्र ऑफ स्टंपकडून थोडंसं कट होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू नंतर फक्त 1 धाव खर्च केली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 वरती. 1 विकेट परतीच्या आगम्याला पोहोचला गेलाय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला फुलटच चेंडू होता तेवढासा गॅदर करता आला नाही आहे. 1 रन मिळते आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथून पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 50 पार. 51 रन 51 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 51 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्यात. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी ते देखील करत आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे सज्ज आहेत. नाही करणार चुकी. मिळते महत्वाचे विकेट. प्रिमित शांत ठेवलं होतं प्रिमितला. आता मात्र परतावा लागते डगआउटच्या आश्रयाला. विकेट नंबर 2 गॉन. ज्याच्या माध्यमातून तुमच्या श्रवण इंद्रियापर्यंत नक्कीच पोहोचले जात आहेत. आमचे प्रेक्षक राजे मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे वळाल्यात, या ग्राउंडकडे वळाल्यात. त्या सर्वांचं करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून बोईसर नगरी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. जास्तीत जास्त खेळ मात्र होत असतो या बोईसर नगरीमध्ये. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 51. 51 धावा. 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. इथून अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडू मागे कितीपर्यंत धावा येतील, टार्गेट किती दिलं जाईल ह्याच्याकडे सर्वांचे लक्ष आहेत. चांगलं अफजल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ज्या अनुषंगाने त्यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यावेळेला पायाकडला चेंडू होता. वळून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिकडे सज्ज आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. खूप छान रनिंग आपण पाहू शकला तर एक तिकडे 2 धावा मिळवत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती पुन्हा एकदा 53. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 53 धावा फलकावरती झाले आहेत. खूप छान गोलंदाजी करतात. एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. यासाठीच ओळखलं जातं अफजलला. क्या बात आहे. फिरकीचा जादूगार म्हणून मी आधीच म्हटलं होतं. मी देखील ह्या
खेळाडूची गोलंदाजी पाहिली आहे आणि ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी करतो त्या अनुषंगाने त्याला फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो. षटक संपला गेलाय. 4 षटकाचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. 53 तुम्ही उभारलाय. 54चं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 54 धावा उभाराव्या लागतील. सातत्याने खेळ तुम्हाला चांगला करावा लागेल. ह्यासाठीच या मैदानावरती तुम्ही आल्यात आणि आज एकत्रित खेळतायत. एक मैत्रीपूर्ण लढत मात्र मैदानात पाहायला मिळते. आपण पाहतात ऐकत आहात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024-25 रणसंग्राम. 40+ क्रिकेट सातत्याने चांगलं असतं आणि त्याचं उत्तर मात्र आज मिळते आहे. चला दोन संघांना विनंती असेल आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. कौल करण्यासाठी यायचं आहे आमच्या टॉस का बॉक्सच्या दिशेने. धानविक स्पोर्ट्स आणि एका साईडला असेल कनक 11 भांडूक. या दोन संघाच्या 2 स्टार कर्णधारांना विनंती असेल आपण लगेच यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल या महत्त्वाच्या मॅचचा टॉस. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसात एवढं चांगलं आयोजन आणि वर्ष देखील पहिलं आहे आणि या पहिल्या वर्षात एवढं सुंदर आयोजन आणि सुंदर नियोजन करण्यात आलंय. कौल करण्यासाठी आपण लगेच यायचं आहे. बरेच सारे तुम्हाला कॉल दिले जात आहेत. पण एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम. या दुपारच्या सत्रामध्ये रखरखतं ऊन आहे आणि त्या रखरखत्या उन्हात सर्वांना एकच विनंती असेल जास्तीत जास्त पाणी प्या आणि तंदुरुस्त राहा. बाजू पडताळली. दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणं तेवढंच महत्त्वाचं असेल. एका साईडला SRG उर्वी 11, एका साईडला निलेश फायटर. हे दोन संघ आमने सामने आहेत.
आणि या दोन संघाच्या माध्यमातून कडवं संघर्ष, कडवं झुंज, मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती दोन बॅटर उतरले गेले आहेत मैदानात. निरंजन घरात अर्थातच बोईसर एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त अवघ्या 4 धावा खर्च केले होते. ह्याने देखील तोच निरंजन घरात गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. ॲज अ ऑलराऊंडच्या भूमिकेत सातत्याने दिसत असतो. चांगला खेळ प्रामुख्याने करत असतो. परंतु ह्या मॅच मध्ये कसं खेळ करेल. चला निलेश फायटर संघाचा एक 12th मॅन प्लीज आणि कृपया करून आपण यायचं आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ऑफ स्टंपला निघणारा चेंडू होता. च्या साईड स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे त्यांनी चेंडू हाताळणी केली. चेंडू खाली राहिला. पहिला चेंडू आलाय डॉट. निरंजन घरात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. पुन्हा एकदा त्याच टप्प्याने टाकण्याचा प्रयत्न. यासाठी निरंजनला ओळखलं जातं. ज्या अनुषंगाने त्यांच्या आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते आहे, ज्या अनुषंगाने आता त्याने 2 चेंडू हाताळल्यात, तर दोन्ही चेंडू मागे त्याचे कला कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आल्यात निरंजनच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. झेलची सांगता नाही होणार असं वाटते होतं, परंतु यस हा येतोय षटकार. 6 धावा. नंतर षटकार आलाय. 6 धावा ऍड होत आहेत. चला विनंती असेल प्लीज आणि कृपया करून एक 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग करणारा संघ बरेच सारे तुम्हाला कॉल दिले जात आहेत. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टर स्ट्रोक राहिला गेलाय. एकही धावा मिळणार नाही आहे. पुन्हा एकदा आलाय डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 6 धावा फक्त फळकावरती लागल्या गेल्यात. निरंजन घरात चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. यावेळेला हॉस्टेलला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये चाललाय चेंडू धंदन करत, परंतु 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 च्या मदतीने धावून पोहोचेल फलकावरती 8 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 8 वरती धावसंख्या धावून पोहोचली गेली आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट, त्यानंतर सेकंड चेंडू देखील डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडू मग षटकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं, डॉट आला होता, त्यानंतर 2 धावा उभारल्यात. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपण पाहायला गेलं तर 8 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप झालाय. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 1 च्या मदतीने. इथून 9 वरती षटक संपला गेलाय. या 6 चेंडू मागचा विचार केला तर पहिल्याच षटकात पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा खर्च केल्यात. इथून आपण विचार करणार आहोत 18 चेंडूचा, कारण 18 चेंडू मागे तुम्हाला धावा आतापर्यंत समरी काय म्हणते ह्याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालायत.
9 धावा फलकावरती लागला गेल्यात. इथून आपण नवीन गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती चांगला गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाल्यात. यावेळेला मात्र जागा बनवली आणि पूर्णपणे चेंडूला फेकून दिला गेला. कॅमेरामॅनच्या अगदी डोक्यावरून चेंडू जातोय. 6 धावा षटकार. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. पहिला चेंडू तर षटकार घेतला. इथून कमबॅक करावा लागेल. फुलटच चेंडू पुन्हा एकदा होता परंतु बॅटवरती आला नाहीये साधेसा. यावेळेला रनआउटची संधी आहे. संकटात सापडला गेला. मेल विकेट. पंतांचे हात हवेत. प्रश्नचिन्ह विचारलाय का कशासाठी. कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं आणि इथून मिळते विकेट. गॉन. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 15 वरती. 15ला मिळते पहिला झटका. दिले जात आहेत तुम्हाला. दोन चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडू मग षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केलं गोलंदाजाने प्रशांतच्या माध्यमातून. त्यानंतर अनिल भाणे एक महत्त्वाचा बॅटर. टीमचं कर्णधार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर उच्छडी एक गोल्डन हिरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बरीच वर्षे झाली क्रिकेटला दिले त्या खेळाडूंनी देखील आणि खऱ्या अर्थाने चांगला खेळ सातत्याने करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चालू असतो. ह्याच ऑलराऊंडच्या भूमिकेत आपण बऱ्याच वेळा त्याला पाहिलंय. 2 चेंडू नंतर 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चला प्लीज 2 संघांना विनंती असेल आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तिकडे आहे आणि चेक केला देखील जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच काय म्हणतील. चौकार आहे.
4 धावा मिळतील. महत्त्वाचा झेल होता कारण अनिल सारखा एक बॅटर जर त्याची बॅट मात्र बोलू लागली तर धावा हे सहजरित्याने तो कंप्लीट करू शकतो. पण त्याचा झेल मात्र धरतीला दान केला गेलाय. धावसंख्या फलकावरती 4च्या मदतीने 19 वरती 3 चेंडूचा खेळ झालाय. या अगदी 3 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू मागे 10 आल्यात. चला 2 संघ प्लीज आणि कृपया करून आपण यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुन्हा एकदा अनिल यावेळेला हॉफ स्टंपला बाहेर निघाला होता चेंडू खेळण्यासाठी, परंतु एक रन मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल फलकावरती 20. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 54चं टार्गेट आहे. तुम्हाला कंपल्सरी चेस करायचंच आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 20 धावा फलकावरती झालेले आहेत. एक विकेट. यावेळेला चांगला चेंडू होता, चेंडू खाली राहिला होता. कमबॅक केलं गेलं ह्या चेंडू मागे. धावसंख्या 1च्या मदतीने 22च्या माध्यमातून मिळेल 1 रन. 21 वरती जाऊन पोहोचेल. अगदी या 5 चेंडू मागे शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या शेवटच्या आणि अंतिम चेंडू मागे कशा पद्धतीने बॅटर खेळेल. आतापर्यंत 10 चेंडू मागे 20 वरती खेळतोय. एकवीस धावा फलकावरती लागला गेला. शेवटचा चेंडू असेल. चला ह्यानंतर तर नेक्स्ट मॅचसाठी प्लीज टॉस उडवण्यासाठी आपण यायचं आहे. यावेळेला सर बॅट नाही तिथून मात्र निरंजन थोडेसे पुढे सरसावत आहेत. एक रन मिळते. चांगली फेकी, गुड थ्रो. सर रवींद्र जडेजाची मात्र आठवण करून देणारे अर्थातच भावेश पवार यांची मात्र नक्कीच आठवण होते या चेंडू मागे. षटक संपला गेलाय. अगदी 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मागे 22 धावा फलकावरती लागला गेलाय. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. समरी काय म्हणते ह्याच्याकडे देखील लक्ष देतील. त्यापूर्वी घेऊया छोटीशी धुंद. सज्ज होईल तिसरं षटक घेऊन. यावेळेला मात्र टप्पा चांगला होता, परंतु रूम बनवला, जागा बनवली आणि चेंडूला पूर्णपणे फेकून दिला गेलं 6 धाब्यासाठी. सर बॅटने विशेपमध्ये चेंडूला फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल हा ठरलाय वंडरफुल षटकार. 6 धावा.
28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी चालून आली आहे आणि सोडलाय झेल. अनिल म्हणत असेल थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मेल 1 रन. धावसंख्या 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 29 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अगदी 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. 9 चेंडू मागे 25 धावा तुम्हाला उभारायच्या आहेत. 9 चेंडू आणि 25 धावा. समरी म्हणते 9 चेंडू आणि 25 धावा सातत्याने तुम्हाला उभाराव्याच लागतील. कंपल्सरी चेस आहे. खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातले तारे सितारे मात्र या मैदानावरती उतरल्यात. या बोईसर नगरीमध्ये उतरल्यात. 29 धावा फलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल चौथा चेंडू घेऊन. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मेडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगले क्षेत्ररक्षण. मेल फक्त 1 रन 1 धावा अर्जित केली जाते. धावसंख्या 1 च्या मदतीने 30 वरती. 4 चेंडूनंतर 30 धावा फलकावरती झालेल्या आहेत. अगदी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकातला. चांगले गुणलेखक आमचे साथी गुणलेखक करत आहेत. हिमांशू याच परिसरातील आहेत आणि खूप छान गुणलेखकाची भूमिका सातत्याने ते करत आहेत. यावेळेला फुलटा चेंडू होता परंतु फार महत्वाचा हा देखील झेल असेल. अनिल गॉन 2 जीवदान मिळाले आहेत. तिसरा जीवदान नाही देणार हेच गोलंदाज दर्शवतोय. एक महत्वाची विकेट, एक प्राइजलेस विकेट मध्य तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. धावसंख्या फलकावरती 30 वर. डिसिजन काय येईल थोडासा पेंडिंग असेल. एक्झॅक्टली काय डिसिजन आहे ह्याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. यस विकेट असेल. OUT गॉन. विकेट मिळते आहे. चला आयोजक बरेच सारे तुम्हाला कॉल दिले जात आहेत. तीस धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. कुठे जाऊ नका मित्रांनो, लगेच आपण मैदानात येतोय. तोपर्यंत ऐकूया एक छोटीशी धुंद.
पॉईंट मध्ये पोहोचले गेले. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 23 धावेची गरज आहे. धावसंख्या फलकावरती लागले गेले 31 रन, 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. खूप महत्वाची मॅच असेल या दोन संघांसाठी. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल. खूप महत्वाचं षटक असेल हे षटक. तुम्हाला चांगले 6 चेंडू हाताळायचे आहेत, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 चेंडू मागे तुम्ही उभारल्यात 31 धावा. पहिल्या षटकात आले होती निरंजनने 9 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांतने 13 धावा खर्च केले. त्यानंतर आपण पाहिलं तर अभिने देखील 9 धावा खर्च केले, त्याला देखील एक विकेट मिळाली. आता मात्र स्वप्नील आलाय. चला प्लीज विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. धानवीन स्पोर्ट्स आणि कणक 11 भांडूप. विनंती असेल या दोन संघांना 6 चेंडू मागे 23 धावेची गरज आहे. ही अगदी पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 19 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा बसून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे आणि फुल आणि पॉवरफुल. क्या बात आहे. पहिला आला होता चौकार, त्यानंतर खेचलाय षटकार. इथून मॅच कुठेतरी वळण घेते, कारण आता मात्र समरी म्हणेल अभी तक मॅच खतम नाही हुआ है. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. फलकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेट देखील मिळाल्यात. 54चं टार्गेट होतं आणि ते 54चं टार्गेट मिळवण्यासाठी तुम्हाला 24 चेंडू दिले होते आणि या 24 चेंडू मागे खऱ्या अर्थाने पाहिलं तर चांगला खेळ दाखवत आहेत दोन्ही संघ. 4 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मॅच अजून देखील ऑन आहे. मॅच अजून संपली नाही आहे. 2 चेंडू मागे 10 धावा तर आल्यात. 6 मध्ये 23 करायचे होते, 2 मध्ये 10 गेल्यात. आता 4 मध्ये 13 करायचे आहेत. चार चेंडू आणि 13 धावा. यावेळेला पुन्हा एकदा कार्पेट लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. शतरक्षण तिकडे सज्ज आहेत. एक रन मिळते, दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम असं 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. महत्वाच्या क्षणाला आल्यात 2 धावा. धावसंख्या 2च्या मदतीने 43 वरती. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं मॅच अजून संपली नाही आहे, मॅच अजून ऑन आहे. दोन्ही साईडने मात्र चांगला खेळ होतोय, कारण मी आधीच म्हटलं तर दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत. चांगला खेळ सातत्याने त्यांचा पाहायला मिळतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 43 धावा तर फलकावरती झालेल्या आहेत. चला आपण यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दोन संघांना विनंती असेल. यावेळेला बसून खेळण्याचा प्रयत्न होता. झेल होईल का, तर सोडलाय झेल आणि मिळाला इथे चौकार. 4 धावा. आता मात्र समरी काय म्हणेल ह्याच्याकडे देखील आपण लक्ष. दोन चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. फक्त म्हणून चालणार नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काहीही होऊ शकते, ना भूतो ना भविष्य. 2 चेंडू आणि 7 धावा सातत्याने तुम्हाला कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस असेल. चला प्लीज आणि कृपया करून, कारण वेळ फार वाया जातोय आपला. आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. कनक 11 भांडूप आणि एका साईडला असेल धानवी स्पोर्ट्स.
लवकरात लवकर यायचं आहे. दोन दोन चेंडू आणि 7 धावा. मॅच ऑन आहे. क्रिकेटचा खेळ ऑन आहे आणि आज इथून या रणसंग्रामामध्ये कोणता संघ बाजी मारेल, कारण हा संघ इथून आपण विचार केला तर हा चेंडू फार महत्त्वाचा असेल. 2 चेंडू 7 धावेची गरज आहे. आमचे प्रेक्षक राज्य मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे वळालेत आणि त्यांचा पैसा वसूल मॅच मात्र मैदानात चाललाय. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. प्रेशर वाढला गेला. सिटी कोणाची वाजेल, गोलंदाजाची की बॅटिंग करणाऱ्या संघाची? इथून आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉइड केला गेलाय. तू शेर तो मैं सवा शेर, हेच दाखवते गोलंदाज. आतापर्यंत तुम्हाला खूप चोप दिला, आता मी दाखवणार माझा झलवा आणि इथून मात्र मी ते विकेट गॉन. ही मॅच मात्र पलटू शकते. 1 चेंडू आणि 7 धावेचा खेळ मात्र बाकी आहे. 47 धावा फलकावरती झालेले आहेत. क्रिकेट आहे, सरड्यासारखा कधीही रंग बदलत असतो. सर्वांच्या डोक्यावरती टेन्शन आलंय, कारण तिथे 2 चेंडू मागे 7 धावेची गरज होती. त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या. इथून मात्र त्याचे विकेट मिळाले. नाराज हताश मनाने मात्र पवेलियनच्या आसराला परतला गेलाय. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. एक केलेली चूक आणि कंपल्सरी चेस असेल. आमचे आयोजक देखील तेच सांगतायत. आज त्यांना देखील टेन्शन आहे आणि आज टेन्शन मुक्त होणार आहेत. आज संध्याकाळच्या सत्रात मात्र टेन्शन मुक्त होणार आहेत, कारण आज 3 दिवस झाले. मी तरी म्हणेल हे 3 दिवसाची मॅच नव्हती, ही पूर्ण 1 महिन्याची मॅच होती. कारण 1 महिना लागतो जेव्हा आपण एक मोठी रणसंग्राम भरवत असतो. त्याच्यानंतर त्याचं आयोजन, त्यानंतर प्रीमियर लीग म्हणायचं झालं तर त्याचा देखील आपण विचार करणार आहोत. त्यापूर्वी आपण मैदानाकडे येऊयात. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. एक केलेली चूक महागडी ठरू शकते. कशा पद्धतीला चेंडू टाकेल गोलंदाज? फुलटा चेंडू होता का? तर इथून मात्र खेळ संपलाय. तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाचा निलेश फायटर. ह्या संघाला मात्र पवेलियनच्या आसराला आराम करावा लागेल कुठेतरी आणि इथून आगेकूच होत आहेत. तो म्हणजे SRG उर्वी 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड